आणि जळगावमध्ये गाईस फायनली अयोध्यावरून 7-8 कळश आलेले. आणि अयोध्येचा थोडा विचार पप्पा सांगतील तरच जा, कारण खूप गर्दी राहणार आहे तिथे. हे बघा मम्मीने ना किती टाईपच्या इथे ना ग्रीन टी आणलेलं आहे. ग्रीन टी आहे ही, त्यानंतर ब्लॅक टी. कशी दादू? ग्रीन टी सारखी लाईट घ्यायचा होता मला ॲक्च्युली, बघायचा फोकस आहे ना चांगला पडतो. एकदम डोळ्याला त्रास होतोय, म्हणजे असं जळजळ होतंय ना दादू, एकदम फोकस होतोय. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे ट्यूजडे. मी ना काही दिवसापासून ब्लॉग शूट नाही करत होता का, कारण की ना मम्मी पप्पा ते पण आहे ना पुण्याला गेले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लग्न होतं, मी जाणार होता, पण मी ह्या येणाऱ्या वर्षामध्ये ना खूप ठिकाणी जाणार आहे. तर त्यामुळे म्हटलं की मम्मी पप्पांना जाऊ देऊ. मम्मी तर बोलत होती तू आणि पप्पा जा, पण मी म्हटलं जाऊ दे तूच जाऊन ये, कारण की मी येणाऱ्या वर्षामध्ये पहिल्याच दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला एक चांगल्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे एक खूप छान ठिकाणी, ज्योतिर्लिंगामधनं एक येते, तर तिथे जाणार आहे मी पहिल्याच दिवशी वर्षाच्या. नंतर मग परत माझा असा विचार आहे, जर तिथे गेला ज्योतिर्लिंगला, परत दुसऱ्या ज्योतिर्लिंगला मी 10 तारखेनंतर जाऊ. आणि 20 तारखेनंतर 19 तारखेला माझी ट्रेन आहे अयोध्यासाठी. चलते का तू अयोध्याला? लग्नाला गेलेलाच परवडला असता. नाही जायचं झाल्या असत्या तुझ्या, काय खूप ओळखी झाल्या असत्या. ओळखीचं काही नाही, पण आहे ना मला कसं पहिल्याच दिवशी वर्षाच्या चांगली सुरुवात करायची, म्हणून महादेवाचं दर्शन घ्यायला चाललेलं. आता ते कुठे जाणार आहे ते तेव्हाच माहिती पडेल तुम्हाला. पण चला, अयोध्याचं पण दर्शन पहिल्या महिन्यात होऊन जाईल वर्षाच्या. आणि येणारं वर्ष आहे ना मी फक्त अशा ठिकाणी जाणार आहे, देवधर्माच्या ठिकाणी. आणि अयोध्येचा थोडा विचार पप्पा सांगतील तरच जा, कारण खूप गर्दी राहणार आहे तिथे, एवढं लक्षात ठेवायचं. तिकीट काढले गेले नाही, ते हे झालं, कन्फर्म झालं. कन्फर्म का? कन्फर्म हा का? नाही झालं तर तू येशील का सोबत? हा, गर्दी ठरवून जाऊ आपण. मग तिकडे स्टेजकडे जाऊ, सांगू हे हरवलेले आमचे. हा, नको जाऊ तू 22 तारखेला, नंतर झाला. नंतर नाही ग बाई, तेव्हा लाईव्ह टीव्हीवर पण लाईव्ह दाखवणारे माहिती आहे. पण गाईस, जे पहिलं दर्शन घ्यायचं, जे आनंद असेल ना, तो आनंद मला घ्यायचा आणि तो पूर्ण भारताला मला द्यायचा आहे. आल्याबरोबर काही सकाळी मम्मी पप्पांनी हा पसारा करून दिलाय. बघा किती बॅग घेऊन गेले होते 2 दिवसासाठी यार. एवढ्या बॅग, एक मम्मीची, दुसरी पप्पांची, तिसऱ्या ह्याच्यात अजून वेगळं सामान. गाईस आता आहे ना दुपारचे 12:30 वाजलेले आणि जळगावमध्ये गाईस फायनली अयोध्यावरून 7-8 कळश आलेले, ज्यामध्ये ना तिथल्या त्या अक्षदा आहे, म्हणजे तेच की तांदूळ आलेले तिथले, ते अक्षदा आलेल्या आहे तिथल्या. त्या पेपरामध्ये तुम्हाला पण सांगितलं होतं की भारतामध्ये सर्व वेगवेगळ्या गावामध्ये अक्षदा पोचवण्यामध्ये येणार आहे. तर फायनली ते जळगावमध्ये पण आलेलं आहे. आणि श्रीराम मंदिर आहे ना आपलं रथ चौकातलं, तिथे त्यांची पूजा पण झाली त्या कळसांची. तर गाईस चला, आपल्या श्रीराम मंदिरामध्ये आलेलो आहे मी. जय जय श्रीराम, श्री शिव. तर गाईस मी आता आहे ना गुरुजींशी बोललेलं आहे आणि थोड्या वेळ आमच्या तेच गप्पा गोष्टी झाल्या अयोध्याबद्दल. 22 तारखेला जाणार आहे, तर ते म्हटले की आहे ना भयंकर प्रचंड गर्दी असेल म्हणे, जाशील तर सांभाळून वगैरे जाशील, नाही गेला ना तर 16 ते 22 पर्यंत इथे येशील. इथे पण आपण आहे ना उत्सव साजरा करणार, कथा वगैरे करणार आहे, तर नक्की येशील म्हणे इथे. म्हटलं आता जर मी नाही गेला तर मी इथेच येईल, म्हणजे मी असं येणारच होता इथे, पण आता जर नाही गेला तर, कारण की गर्दीनुसार आता मला घरचे काय म्हणतील त्यावर डिपेंड आहे. आणि जे कळसमध्ये अक्षदा आले होते ना इथे, गुरुजींनी थोडेसे आता ते रामललाकडे ठेवलेलं आहे इथे, पण ते म्हणे की 1 जानेवारीपासून ते प्रत्येकाच्या घरी जातील आणि अक्षदा देतील. त्यामध्ये अजून थोड्या अक्षदा मिक्स करून ते कसं प्रसादासारखं होऊन जाईल. मग प्रॉपर ते जळगावमध्ये प्रत्येकाच्या घरात जाऊ शकेल असं ते करणार आहे. बघा इथे गल्लीमध्ये किती मस्त भगवा झेंडे लावलेले आहे, किती छान वाटतंय असं बघायला. गाईस चला, मी आलेलो आहे घरी आणि आता जेवण करून घेतो. तर चला, आज मम्मीने मस्त बनवलेलं आहे भरीत आणि पोळी. जेवणाच्या वेळेस हा खातोय सीताफळ. जेवण करणार आहे? नको. हे बघा मम्मीने ना किती टाईपच्या इथे ना ग्रीन टी आणलेलं आहे. ग्रीन टी आहे ही, त्यानंतर ब्लॅक टी. ही काय? ऑरेंज टी. और नाही रे, ही टी आहे, फक्त टी आहे ही.
असं आमची. तू ग्रीन टी पिणार आहे का ब्लॅक टी? चल पिऊन तो. आता जेवण झालं आणि आता पितोय तू. शुगर फ्री म्हणजे काय असतं रे शुगर फ्री सांगतं? शुगर फ्री म्हणजे त्यात साखर गोड गोड आहे. गोडगोडे गाईस. ते ना आता मस्त झोप घेऊन उठलेलं आहे. माझं डोकं थोडंफार दुखत होतं तर म्हटलं झोपून घेऊ थोडा वेळ. ग्रीन टी आणलेलं आहे, ब्लॅक टी आणलेलं आहे ना. वेद म्हटला चल म्हणे आपण हे ट्राय करू, बघू मध्ये हे कशा लागतात. गाईस तर आमची ब्लॅक टी बनून रेडी आहे आणि ना हिला टेस्ट करून बघू की हिची टेस्ट कशी लागते म्हणून. असं वाटतंय ना गाईस मी गरम पाणी पितोय, फक्त त्या गरम पाण्याला एक वेगळी टेस्ट लागलेली आहे आणि बाकी नॉर्मल आपल्या पाण्यासारखीच लागते ती. जास्त समजून येत नाही. जे डेली पिता ना त्यांना समजतं हा आपण पिताय ब्लॅक टी. कशी दादू? ग्रीन टी सारखी आहे. माझ्या तोंडाची पूर्ण टेस्ट बिघडून गेली यार या ब्लॅक टीमुळे. मी याच्यापुढे ब्लॅक टी कधीच पिणार नाही. संध्याकाळचे 7:30 वाजलेले. मी आलेले आता गोलानी मार्केटला, कारण की ना मला एक लाईट घ्यायचा होता. रिंग लाईट नाही, मला आहे ना एक लाईट घ्यायचा होता जो मला अंधारात पण वापरता येईल. मी ना ब्लॉगिंग करतो ना तर तेव्हा थोडाफार अंधार पडतो, तर त्यासाठी म्हटलं एक लाईट घेऊन घेऊ छान. मोबाईलसोबत गिफ्ट फ्री. हा लाईट घ्यायचा होता मला ॲक्च्युली. बघायचा फोकस आहे ना चांगला पडतो बघा, असा फोकस पडतो याचा, तर त्यामुळे म्हटलं घेऊन घेऊ एक. गाईस तर फायनली लाईट घेतलेलं आहे आणि असा प्रकाश येतोय त्याचा. आता त्याच्यात अपग्रेड पण करू शकता ना, म्हणजे वॉर्म पण करू शकता थोड्या वेळेला आणि ब्लिंकिंग पण करू शकता बघा. चला गाईस पण काय होतं याच्यात माहिती का, एकदम डोळ्याला त्रास होतोय, म्हणजे असं जळजळ होतंय ना दादू, एकदम फोकस होतोय. गाईस तर रात्रीचे आता 9 वाजलेले. मी आता माहिती का कोणाला भेटलेला, जळगावचे सर्वात आधी ब्लॉगर जे होते ना, म्हणजे नंबर 1 ब्लॉगर आधी जे होते त्यांना भेटलेला आहे. हे चेक करा, कुणाल दादा ज्याच्या सोबत मी गेला होता गोव्याला. काय म्हणतोय? डोळ्यावर चमकतंय ना, म्हणूनच आणलेलं आहे मी तुम्हाला त्रास देण्यासाठी. राहता तुम्ही पुण्याला. गाईस पुणेकर झालेले आता हे. आता जळगाव नाही पुणेकर आहे आता तुम्ही. तुम्हाला जळगाव आवडत नाही आता. एकटा पितोय, तुम्हाला विचारत पण नाही है ना. नाही एकटा पितोय, मला विचारत पण नाही ना म्हटलं. नाही तुझ्याकडून असेल तर. दादा आता मला घेऊन आलेलं आहे. कुठे घेऊन आलेलं आहे? मी तुम्हाला घेऊन आलो आता इथं बघू शकता तुम्ही. ब्रँडिंग नाही. डेव्हिल नाव ठेवलेलं आहे का ताईचं? ताईचं नाव डेव्हिल आहे का? मग तुझं नाव डेव्हिल आहे? तू तर कुणाल आहे ना. मी घाबरतो रे तुला. माझ्या जवळ नको आहे तू. कुणाल दादाचं असं असतं 10 शेअर विकलं की एक सोन्याचं ब्रेसलेट आहे ना. बरोबर आहे. दाखवू का तुला किती पेटणी विकली? एक विकली, दोनच असते. एक याची पण विकली तर तोंड बघू शकतो तू. विकली आपण. नाही पण दादाचं खरंच असं 10 शेअर विकले की एक सोन्याचं ब्रेसलेट. मग 10 शेअर विक. मला काय नाही रे, एकच शेअर विकावं लागतं मला. समज रे हो. तर गाईस मी ना कुणाल दादाला भेटून आलो होतो आणि ना आता गाईस आम्ही चाललेले चादर दान करण्यासाठी. बघा तुम्ही बघितलं असेल की आम्ही शिवमापर्यंत त्याच्या वेळेस ना काही चादर घेतले होते, ते आम्ही तिथे दान केलं होतं. पण काही चादर उरले होते. यामुळे उरले होते ते कारण की तिथे ना लोक एकदम अंगावर यायची की आम्हाला द्या. तर त्यामुळे कोणाच्या पण हातात चालली जायची ती, म्हणजे ज्यांच्याकडे असायची त्यांच्या हातात पण चालली जायची. आमचा काही एम होता ज्यांच्याकडे नाही त्यांच्यापर्यंत ही पोचली पाहिजे, पण मग ती तिथे द्यायची राहून गेली. तर आम्ही परवा पण गेले होते, परवा पण काही चादर दिले. आता थोड्याफार उरलेल्या एवढ्या आणि एक बिस्किटचा मोठा बॉक्स आहे. सोबत विक्की आहे आणि वेद आहे माझ्यासोबत. जेवण झालं का विक्की? चला मग. ती इथे आलेले 17 मजलीकडे. गाईस सध्या आहे ना कोणीच दिसत नाही, एकदम म्हणजे लपून गेलेले सगळ्या. नाही तेव्हा आहे ना असे समोर येऊन भेटतात, दादा आम्हाला काही द्या, दादा आम्हाला काही द्या. आता द्यायला आले तर कोणी भेटत नाहीये. बघा इथे पण शोधतोय ना, कोणीच भेटत नाही. तर गाईस आज होती दत्त जयंती, तर आम्ही आलेले दत्त भगवानांच्या मंदिरात. आम्ही आधी पण पाया पडलं, तिथे मंदिर होतं तिथे. पण इथे ना भजन कीर्तन सुरू आहे, इथे छान मजा येते. तर म्हटलं थोड्या वेळ थांबू. दत्तात्रय भगवान की जय.
आम्ही थांबले होते ना, तर मस्त भजन वगैरे म्हणत होते. आणि त्यामध्ये पण मी भजन म्हटलंय, राम आएंगे तो अंगना सजाएंगे. भाई एवढं नर्वसनेस फील होत होती ना, काय ना, ते कॉन्फिडन्सनी रोज म्हणायचं. जर रोज म्हणायचा कॉन्फिडन्स असला ना, तर एकदम जोरात म्हटलं जातं. मी एकदम हळू आवाजात म्हणत होता, ते मला समजलंय. पण एवढी मजा आली ना, म्हणून भाई ते दिवस आठवले, शिवमहापुरांचे दिवस आठवले. गाईस खरं सांगतो, कसं वाटलं की एक नंबर भारी वाटलं. तसं वाटलं ना, शिवपुराणलाच आहे म्हणून आपण. फक्त इथे गर्दी नाही होती. जर गर्दी असती भाई खरंच मजा आली असती गाईस. तर चला आता घरी जाऊया. रात्रीचे 12 वाजलेले, हे बघा 12 वाजलेले, 12.